नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन जाधव. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल पार्ट 2मध्ये की आपण घाट चढला होता. आता ह्या ब्लॉगमध्ये पार्ट 3 आपण घाट उतरणार आहे. जसं मी बोललो होतो की घाट चढताना जी मजा येते घाट सेक्शनमध्ये ती मजा वेगळीच राहते. तर आपल्याला घाट उतरताना पण आता मजा येते, कारण स्पीडनं जाणे, गिअर कमी करणे, परत स्पीड वाढवणे, जसा रस्ता भेटेल तसा. तर आता आपण घाट उतरत आहे आणि घाट उतरल्या आपल्याला लागतं ते वेळ. पहिलं मी शक्यतो वेळामध्ये थांबायचो चाप्याला, म्हणजे जेवढं आपलं पाटण ते पिंपरी चिंचवड किंवा पुणे गाड्या जे चालतात त्या ब्रेक घेतात वेळामध्ये, म्हणजे चहा नाश्ता वगैरे लोकांना थांबण्यासाठी, थोडं रेस्ट करण्यासाठी. आणि पहिलं मी कसं 1-2 दिवसासाठी एमर्जन्सी याचं झालं किंवा पावसाळ्यामध्ये तर त्या गाड्यांच्यामधून यायचो मी. आणि तेव्हा मला माहिती की तिथं आपल्या पाटण भागातील गाड्या थांबतात. तर मी पहिलं थांबायचो तिथं, पण शक्यतो आता त्याच्या पुढे एक 10 ते 15 किलोमीटर आय थिंक त्याच्या पुढे स्टॉप घेतो मी. आय थिंक मला वाटतं आहे भारत पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे, ते भुईजमध्ये येते ते. तिथं मी स्टॉप घेतो, तिथं चहा नाश्ता काय असेल तर करतो मी आणि नंतर राईडला सुरुवात करतो. म्हणजे कसं आहे, कंटिन्यू राईड करणं म्हणजे आपला मेंदूला स्टेबिलिटी राहत नाही एवढी, की म्हणजे आपला मेंदू एकसारखाच चालला तर त्याला नंतर काय झालं आहे काय नाही असं कळत नाही. त्याच्यामुळं थोडं ब्रेक घेऊन थोडं माइंड फ्रेश पण होतं, थोडी हालचाल होते. एकसारखी गाडी चालवून आपली म्हणजे मूवमेंट होत नाही असं मला म्हणायचं. आपण बसूनच राहतो ना, शक्यतो अचानक पुढं कोणी ब्रेक मारला काय झाला तर आपला मेंदू लवकर मूवमेंट देत नाही. त्याच्यामुळं शक्यतो 1-1.5 तासानं किंवा जास्तीत जास्त 2 तासानं तरी ब्रेक घ्यावा असं माझं म्हणणं आहे. आणि सायन्स पण हेच म्हणतं. आता शक्यतो घाट उतरला आहे, थोड्याच वेळात वेळ येईल तुम्हाला दाखवतो. पुढे गेलं ना थोडं की लेफ्ट साईडलाच आहे बघा, ते नाश्त्याचं वगैरे पॉईंट म्हणलं ना तुम्हाला तिथंच आहे. आणि राईट साईडला बघा साईबाबांची मोठी मूर्ती आहे आणि गार्डन पण दिसत असेल तुम्हाला बघा तिथं बाजूला. भरपूर असं पोरांना बारक्या खेळण्यासाठी वगैरे केलेलं आहे. आणि आता कसं आहे, नवीन कात्रज बोगदा झालेला आहे फक्त. तुम्हाला पाटणवरून म्हणजे सातारावरून पुण्याला जाताना तो बोगद्यातून गेलं तर चालतं आहे, कारण तो चालू झाला आहे. पण येताना म्हणजे यायचं जो लेन आहे ती चालू झालेली नाही. त्याच्यामुळं आपल्याला घाट सेक्शन चढायला लागतं आणि उतरायला लागतं आहे. पण जर ते चालू झालं तर आपलं टायमिंग पण बचत होईल मला वाटतं आहे. म्हणजे एक अर्ध्या तासाचा तर फरक पडेल मला वाटतं आहे, कारण सरळ रस्ता आणि घाट सेक्शनचा भरपूर फरक राहतो आहे. तर चला, आता म्हणलं होतं ना तुम्हाला की लेफ्ट साईडला दिसतं बघा, इथं बघा गाड्या लागलेल्या दिसतील तुम्हाला बघा. हे बघा कंटेनर वगैरे लागलेले आहेत, असे गाड्या थांबलेल्या आहेत. आता कसं आहे सकाळ सकाळ आहे त्याच्यामुळं शक्यतो पब्लिक कमी असेल, पण थोड्याफार गाड्या लागलेल्याच आहेत बघा पार्किंगला लेफ्ट साईडला. आता ही बघा एक पंच गेली बघा एक लेफ्ट साईडला. त्यानंतर आपण चालू, आपण पुढे स्टॉप घेणार, आपण काय मध्ये स्टॉप घेणार नाही कुठं, कारण आपलं जे फिक्स स्टॉप असतो तोच आपण घेणार आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे आपल्या इकडं पण सातारपासून ते उमरत म्हणजे कराडपर्यंत पण हायवेचं काम चालू आहे. तिथं पण सर्व्हिस रोडनंच चालायला लागते गाडी. आणि उमरस ते पाटण तिथं पण रस्त्याचं काम चालू आहे. मी मागच्या वेळी गेलो होतो, भरपूर रस्ता खराब होता. आणि आत्ता शक्यतो रस्ता झाला आहे मला वाटतं आहे बऱ्यापैकी, थोडाच राहिला आहे. आणि पाटणमध्ये पण रस्त्याचंच काम चालू आहे. मला गेल्यानंतर दाखवतोच मी व्हिडिओ शूटमध्ये कसं आहे काय. पण बाई डेव्हलप झालं बरं का. म्हणजे कसं पहिलं कराड ते मला वाटतं आहे याच्यापर्यंत मांजर फाट्याच्या पुढंपर्यंत रस्ता होता सिमेंटचा, तो पण मोठा असा. आत्ता डायरेक्ट तिथून म्हणजे मांजर फाट्याच्या पाठच्या साईड मावशी फाट्यापासून ते डायरेक्ट रामापूर पुढंपर्यंत रस्ता करतील मला वाटतं आहे. हे झालं आहे शक्यतो, आता काम थोडं पेंडिंग राहिलं असं मला वाटतं आहे. आणि तिथून पुढं झालं आहे, म्हणजे तिथून पुढं पण मागच्या वेळी गेलो तेव्हा मला वाटतं आहे काम चालू होतं. आता झालं आहे शक्यतो, थोडं राहिलं आहे. डेव्हलप झालं बाई पाटण. हां, म्हणजे आता काही लोकांचं म्हणणं असेल की आमची दुकानं वगैरे तोडली, रस्ता रुंदीकरण झाला, आमचं नुकसान झालं असं तसं. पण सरकारनं त्याचा मोबदला दिला होता सगळे.
आपल्या भविष्यासाठी पुढं चांगलंच आहे म्हणा, की पाटण इथून आपला मोठा रस्ता जातो आहे, गाड्यांची वाहतूक वगैरे होते, दळणवळण होतं आहे. आता घाट सेक्शन उतरलं आहे मी, आणि आता घाट सेक्शन उतरल्यानंतर बघा सरळच रस्ता लागतो एकदम, म्हणजे गाडी आपली 70-80 चालते. आता कसं आहे, व्हिडिओ जास्त मोठे होतात, आता कंटिन्यू तुम्हाला दाखवायचं म्हटलं की माझं मोबाईलचं स्टोरेज फुल होईल, त्याच्यामुळं मी एवढं शूट करत नाही. जेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवतो आहे मी. आणि थांबून थांबून शूट करायचं म्हटलं की मला म्हणजे रनिंग उरकायला पण वेळ होतो आहे, आणि कसं राहतं आहे एवढं 4-4.5 तास गाडी चालवायची म्हटलं कंटाळा येतोच माणसाला. कसं म्हणजे मला कसं झालं आहे माहीत आहे का, जेवढं रनिंग कसं उरकतं आहे का नाही तेवढं मला बरं वाटतं आहे. आणि शक्यतो स्प्लेंडर लाँग रूटला म्हणलं की 70-80च्या पुढं चालवून काय एकदा म्हणजे उपयोगच नाही. लाँग रूटला कसं मोठ्या CCची गाडी पाहिजे. तसं तर गाडी माझा घ्यायचा विचार चालला आहे, तशी आपली ड्रीम बाईक आहे कावासाकी ZX 10R, पण एवढी का आपली ऐपत नाही, म्हणजे ती गाडी 22 लाखाला जाते, आणि त्याचं सांभाळणं पण अवघड आहे, मेंटेनन्स वगैरे एका सर्व्हिसिंगला 6-15 हजार रुपये जात आहे. त्याच्यामुळं ते आपल्या ऐपतीच्या बाहेरचंच आहे. शक्यतो बघू पल्सर घ्यायची चालल्या, नाही शक्यतो अजून. आता सध्या कसं आहे, मोदीने आपलं पेट्रोलचं काय खरं नाही केलं, पेट्रोल भेटतंय नाही भेटतंय, आणि त्यात आपले नितीन गडकरी ट्रान्सपोर्ट इन्चार्ज मंत्री हे E20 पेट्रोल आणलं आहे ना आता, आणि त्याने आता E85 पण म्हणजे करणार आहेत, आणि E100 पण करणार आहेत, 100% इथेनॉल असं करणार आहेत ते. त्याच्यामुळं पाऊल उचलायचं का नाही ही एक मनामध्ये भीती आहे, सगळं अवघड आहे. त्याच्यामुळं आपलं स्प्लेंडरच बरं आहे, हाई चालवायला पण मजा येते, ॲव्हरेजला तर परवडतेच, मेंटेनन्सला पण परवडतं. ओके कंडिशनमध्ये गाडी ओके कंडिशनमध्ये ठेवली ना काही इश्यू येत नाही गाडीला. मी इतक्या वेळे पुणे टू पाटण केलं आहे, पण मला अजिबात रस्त्यात कधीच गाडीनं धोका दिला नाही, म्हणजे एकदम व्यवस्थितच गाडी, म्हणजे पंक्चर होणं, पेट्रोलचा काही विषयच नाही. समजा आपली टाकी कंटिन्यू फुलच राहते, आपल्या खिशात पैसे नसले तरी चालेल, पण टाकी आपली फुलच ठेवायला लागते, म्हणजे कसं काय आपल्याला प्रॉब्लेम येत नाही कुठं. घेतली गाडी निघाला भाऊ. आता तुमचं तर कॅमेरामध्ये दिसत असेल तर बघा 70-80च्या आसपास स्पीड आहे बघा आपला. आणि गावाला जायचं म्हणलं ना, मी पुण्यामध्ये सगळ्या पोरांना फोन करतो आपल्या गावाला की कोण येणार आहे का, तेवढेच कॉन्ट्री भेटते ना आपल्याला. पेट्रोलमध्ये बचत, म्हणजे जाण्यामध्ये पैसे एवढे खर्च होत नाही, 200-200चं टाकायचं आणि कल्टी मारायचे. पण शक्यतो कसं जेव्हा आपलं काम निघतं तेव्हा बाकीच्यांचं काम काय नसतंय, बाकीच्यांना सुट्टे नसते, असा विषय राहत आहे. आता सरळच रस्ता आहे बघा, रस्ता एकदम खालीच आहे, गाडी आपली 70-80नं चालल्याच बघा. 70-80नं चाललं तर मला कायच स्पीड वाटेना झालं, कारण मी गाडीवरती बसून मला ते काहीच वाटेना झालं आहे. रस्ता एकदम खालीच आहे बघा. तर शक्यतो मी जिथं स्टॉप घेणार आहे तिथपर्यंत व्हिडिओ खूप लांब होईल, त्याच्यामुळं मला व्हिडिओ मला वाटतं आहे अजून एक 1 मिनटं मला वाटतं व्हिडिओ चालेल आपला, कारण व्हिडिओ खूप लाँग होतो आहे. आणि शक्यतो एवढ्या स्पीडला गाडी चालवणं म्हणजे पुढंच लक्ष द्यावं लागतं आहे, कारण म्हणजे कसं राहतं आहे, कोण कुठून घुसल काय करेल सांगता येत नाही. आणि शक्यतो एवढ्या स्पीडला आहे ना, एक 100 ते 80 मीटर आपलं पुढं लक्ष पाहिजे, म्हणजे कुठून गाडी येते किंवा कुठून असं रस्ता आहे येण्या जाण्यासाठी, लोक कुठून येतात काय येतात, हे आपलं लक्ष राहिलं ना, मागं पुढं पण थोडं लक्ष राहिलं पाहिजे आरशामध्ये. आणि लेन चेंज करताना शक्यतो आरशामध्ये बघून आणि इंडिकेटर देऊनच लेन चेंज करायचे, म्हणजे शक्यतो ॲक्सिडेंटचा जेवढं टाळता येईल तेवढं टाळता येतं आपल्याला. तर मला सरळ रस्ता आहे, सरच म्हणजे तो घाट संपला ना आपला उमरजपर्यंत सरच रस्ता. पहिलं मी काय करायचो, म्हणजे जेव्हा उमरजच्या रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा मधनं एक शॉर्टकट आहे बघा, नागठाण्यावरून तारळे करून तसेच सडावागापर करून गुजरवाडीतून खाली आपल्या पाटणमध्ये उतरायचं. व्हिडिओ खूप लाँग होईल, आता मी गाडी साईडला घेतो आहे. व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि आपल्या पाटणच्या माणसाला सपोर्ट करा. कसं आहे, जसं तुम्ही इंस्टाग्रामला जसं सपोर्ट करता ना तसं यूट्यूबला पण सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.